निर्मळ साहेब आणि आदरणीय सौ कलावतीताई निर्मळताई या ठिकाणी त्यांनी गेल्या 4 वर्षापासून हा श्रीमद भागवत सप्ताह सोहळा जो आहे तो अतिशय भक्तिभावाने या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे. खरं तर या ठिकाणी विलासराव चंद्रभान निर्मळ पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा सोहळा जो आहे भागवत सप्ताह सोहळा जो आहे हा श्री अडभंगनाथ संस्थानचे मठाधिपती आदरणीय सन्माननीय वंदनीय असे अरुणनाथ गिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं त्यांच्या सल्ल्याने मार्गदर्शनानं या ठिकाणी हा सप्ताह सोहळा जो आहे तो आपण करत आहोत. आणि सांगायला खूप आनंद वाटतो की भक्ती म्हणजे या ठिकाणी जीवनाचा अतिशय प्रगतीदायक प्रवास आहे. माणसाला माणूस बनवण्याचं साधन म्हणजे भक्ती आहे. आणि या निमित्ताने आमचे आदरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण डॉक्टर पुरुषोत्तम कोळपकर महाराज यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या संयोजनाखाली आणि त्याचबरोबर इंदिरानगरमध्ये आणि या ठिकाणी मोठेवाडेगावचे आदरणीय या शैक्षणिक क्षेत्रातील अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व असलेलं आमचं हरिभक्तपरायण भागवतराव मोठे पाटील महाराज या दोघांच्या या ठिकाणी नेतृत्वाखाली आणि त्यांच्या सुश्राव्य अशा वाणीतून आणि अतिशय त्यांची भक्ती जर पाहिली भक्तिकथा सांगताना त्यांचं मन जे आहे ते कथेमध्ये रंगून जातं. आणि मी गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी त्यांच्या या मुखातून अतिशय रसाळ अशा तऱ्हेची ही भक्तिकथा जो आहे श्रीमद भागवत कथातील मग तो भक्त प्रल्हाद असो किंवा ध्रुवबाळ असो अशा अनेक कथा ज्या आहेत त्या खूप श्रवणीय आणि हृदयस्थ वाटतात. तर या निमित्ताने या भक्ती सोहळ्यामध्ये आज अतिशय आनंद वाटतो की या निमित्ताने हरिभक्तपरायण डॉक्टर पुरुषोत्तम कोळपकर महाराज आहेत आणि हरिभक्तपरायण असलेले आमचे भागवत पाटील मोठे पाटील आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली हा भक्ती सोहळा होत असतानाच या सोहळ्यामध्ये आवर्जून उपस्थित असलेले आमचे हरिभक्तपरायण निळकंठ महाराज तारकाशी बाबूजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या मनापासून आम्ही या निर्मळ परिवारातर्फे मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेले आणि रयत शिक्षण संस्थेच्या वडाळा महादेव येथील शेती विभागाचे प्रमुख जे आहेत आणि अतिशय तन्मयतेने आपलं सेवाभाव कार्य जे आहे ते करणारे प्राध्यापक एकनाथ आवटे सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. खरं त्यांचंही आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि या ठिकाणी भीमराजजी कटारे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत आहे. चाफे महाराज आहे या ठिकाणी. माजी मुख्याध्यापक असणारे आमचं आदरणीय व्यक्तिमत्व दत्तात्रय चव्हाण सर आहेत. आणि ज्यांच्या मुखातून अतिशय सुश्राव्य असं आम्ही ऐकलंय गीत अशा अशोकराव शिंदे साहेब या ठिकाणी आहेत. ज्यांच्या मुखातून आता श्रीशंकराचं गीत आपण ऐकलं अशा हरिभक्तपरायण असणारे सोपनराव काकडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि विशेषतः रामकिशन महाराज जे आहेत देवरे महाराज यांचं देखील या ठिकाणी उपस्थिती आहे. नेहमीच असते त्यांची उपस्थिती. त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. आणि विशेष आनंद सांगायला असं वाटतो की या कार्यक्रमामध्ये निर्मळ परिवारानं मोहटा देवी जे आहेत मोहटा देवी आपले सगळ्यांचं एक श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्राचं नव्हे तर राष्ट्रामध्ये त्या स्थळाचं अतिशय कौतुक आहे. आणि ज्या ठिकाणी अनेक लाखो भक्त जे आहेत ते या ठिकाणी जात असतात अशा मोहटा देवस्थानचे विश्वस्त म्हणून या श्रीरामपूरमधील इंद्रनगरमधील परिसरातील सगळ्यांचं आवडतं व्यक्तिमत्व म्हणजे या ठिकाणी शशिकांत दहीपळे सर. शशिकांत दहीपळे सर रयत शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेले एक रयतनिष्ठ व्यक्तिमत्व, शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व, तपस्वी व्यक्तिमत्व, सर्वांची मिळून मिसळून वागणारे व्यक्तिमत्व. म्हणजे त्यांचा सत्कार करत असताना हा माणुसकीचा आणि त्यांच्या सेवेचा सन्मान आहे. निर्मळ परिवाराने हा सन्मान ठेवून खरंच या ठिकाणी त्यांचा उचित अशा तऱ्हेचा सन्मान केला आहे. हा या मोहटा देवी गडावर त्यांचं जे असं
भक्तिवात्सल्य जे आहे आणि भक्तिसेवा जी आहे ती त्यांची अतिशय महत्त्वपूर्ण आहे खरं. आणि भक्तिसेवेमध्ये जे रममाण होतात त्यांचा सन्मान करणं म्हणजे त्या ठिकाणी परमेश्वराची पूजाच आहे. असे आमचे ज्ञान तपस्वी भक्ती तपस्वी असणारे आदरणीय या ठिकाणी शशिकांत दहिपळे सर यांचा सन्मान जो आहे तो आदरणीय आमच्या आसनाने चंद्र भान या ठिकाणी निर्मळ पाटील यांना विनंती करतो की आपण दहिपळे सरांचा या ठिकाणी सन्मान करावा. या सर इथं या निमित्ताने या ठिकाणी प्रज्वलन घ्यायचं आपल्याला. तर दहिपळे सरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन देखील अगोदर होईल आणि हा सप्ताह सोहळ्याचं उद्घाटन जे आहे हे देखील आपण या ठिकाणी करत आहोत. तर या निमित्ताने अभिनंदन अभिनंदन सत्कार मूर्ती अभिनंदन अभिनंदन